खासदार टाइम्स न्यूज चैनल में आपका स्वागत है। जालना के पानीबेस कादराबाद क्षेत्र में विश्व नर्स दिवस के अवसर पर नर्सों और स्वास्थ्य कर्मियों का सम्मान समारोह आयोजित किया गया। कार्यक्रम की अध्यक्षता नगर सेवक रमेश भैया गौरक्षक ने की, जबकि नगर सेवक दुर्गेश काठोटी वाले, पूर्व नगर सेवक नारियल वाले, अमोल धानोरे, अजय माधव वाले, राहुल यादव और नितिन जांगड़े समेत कई गणमान्य नागरिक मौजूद रहे। इस मौके पर डॉक्टर संगीता राजे देशमुख, डॉक्टर प्रियंका बूचरे, मंगल बंसोड़े, प्रीति घोरपड़े, सुचिता उवले, लोना पाखरे, सुवर्णा तुपे, उपासान और सुमन कामड़े सहित अन्य नर्सों और स्वास्थ्य कर्मियों का सत्कार किया गया। वक्ताओं ने कहा कि नर्सें स्वास्थ्य व्यवस्था की रीढ़ हैं और कोविड जैसे कठिन समय में उन्होंने अपनी जान जोखिम में डालकर मरीजों की सेवा की। कार्यक्रम के दौरान स्वास्थ्य केंद्र में स्टेशनरी की कमी, पीने के पानी की समस्या और खिड़की दरवाजों की मरम्मत जैसे मुद्दे भी उठाए गए। नगर सेवक रमेश गौरक्षक ने समस्याओं के शीघ्र समाधान का आश्वासन दिया, जबकि दुर्गेश काठोटी वाले ने कहा कि नर्सें ममता, सेवा और मानवता का जीवंत उदाहरण हैं। खासदार टाइम्स के लिए जालना से कादरी हुसैन की रिपोर्ट। मंचावर विराजमान आमचे मोठे बंधू व नगरसेवक रमेश भैया गौरक्षक तथा मंचावर विराजमान माजी नगरसेवक नितिन भैया जांगड़े, माझे सहकारी मित्र अमोलजी धानुरे, सहकारी मित्र सेवकजी नारेवाले, अजयजी माधववाले, राहुल यादव, असे आमचे राऊत, डॉक्टर मॅडम संगीता मॅडम राजे आणि बनसोडे मॅडम ज्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं। आता आम्हाला सविस्तर सांगितलं इथं काय अडचण आहे, काय परेशानी आहे। रमेश भैया आपण समाजसेवा करतात, आपण रात्रदिवस लोकांसाठी झटतात, पण खरं तर हे परिचारिका जे आमचे नर्स भगिनी आहे, सेवा शुश्रूषा आणि समर्पण म्हणजे परिचारिका, ज्यांनी स्वतःची जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा करायच्या, लोकांच्या रुग्णांना बरं करायच्या, त्यांच्यासाठी अहोरात्र दिवसभर सतत काम करत राहायचं आणि त्यांच्यासाठी कोणीतरी एकही व्यक्तीने कधीच त्यांचा सत्कार नाही केला, ही शोकांतिका। कोरोनाचा काळ होता तेव्हा सर्व लोक एकमेकांचा म्हणजे भाऊबी असतं, ते दवाखान्यात जायचं नाही, कोणाला बोलायचे नाही, कोणाला घाबरायचे, लांबूनच बोल, आपण घरी आले की। तर त्या काळात तुम्ही जे काम केलं, खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। मी तर हे म्हणेन की तुम्ही जे सेवा करता रुग्णांची, आम्ही समाजसेवा करता, सर्व इथं बसलेले लोक, नगरसेवक रमेश भैया असेल, अमोल भैया असेल, सेवक भैया, नितीन भैया, आम्ही रात्र दिवस परिवाराला सोडून लोकांच्या कामासाठी उभं येतो। पण तुमची आता आज जी समस्या बघितली, आम्ही दवाखान्यात आल्यावर आम्हाला कळालं की तुम्हाला इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, तुम्हाला लाइटिंग नाही, तुम्हाला मेडिसिन नाही, तुम्हाला स्टेशनरी नाही। ही खूप गंभीर बाब आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे। लोकांची सेवा करण्यासाठी तुम्हाला हेच अगर अवेलेबल नसेल, तुम्ही कशी सेवा देणार लोकांना, रुग्णांना? त्यासाठी आम्ही जे प्रयत्न असेल आम्ही सभागृहात मांडू, आम्ही डॉक्टर राजे सरांना सांगू, महापौर मॅडमला सांगू आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या 100च्या जयंतीनिमित्त जे अनुदान आलेलं आहे त्या मार्गाने आम्ही याच्या दवाखान्याचं काम करून घेऊ, असं तुम्हाला आम्ही गवाही देतो आणि थांबतो। तुम्ही आम्हाला बोलवलं मीटिंग मध्ये, तुमचा धन्यवाद देतो। धन्यवाद, तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुमचा आभार। इथे जी मीटिंग ठेवण्यात आली त्या आपल्या आरोग्याच्या प्रमुख राजे जाधव मॅडम, त्यांचा सर्व स्टाफ व नगरसेवक आमचे दुर्गेश भैया, अमोल भैया राऊत, नितीन जांगड़े, सेवक भैया, अजय माधवले मॅडम। आता तुम्ही आम्हाला सांगितलं की इथं मेडिसिन नाही, आता सोमवारी परत स्टँडिंगची मीटिंग आहे, त्या मीटिंग मध्ये दरपत्रक मध्ये तो विषय आहे आणि येणार आहे, त्याला आपण सोमवारी मंजुरी देणारच आहोत। आणि पुढच्या काळात इथं जे तुम्हाला असं वाटतं की इथं तुम्हाला, आता तुम्ही सांगितलं की इथं काचा फुटलेल्या आहेत, बरेच दार लागत नाही, लाईटची व्यवस्था नाही, तुम्हाला पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, तर तुम्ही आम्हाला एक पत्रावर हे सगळं तुम्हाला जे वाटतं की इथं काय काय लागतं तुम्हाला ते आम्हाला सगळं देऊन द्या। तुम्हाला महिन्या 2 महिन्यात हे पूर्ण तुमच्या गरजा हे आपण कसं करता येईल ते लवकरात लवकर त्याच्यातून तुम्हाला काढू आणि पुढं याच्या पुढं जे संरक्षण भिंत आपल्या हॉस्पिटलची
ते पण आपण करून घेऊ. आणि इतकं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण जन आरोग्य समितीची इथं बैठक ठेवली होती. त्या बैठकीमध्ये सर्वांना नगरसेवक, आरोग्य सभापती व बाकी इतर सर्वांना आपण बोलून समितीची स्थापना करून त्यांची मीटिंग घेतली. जन आरोग्य समितीचं काय आहे महत्व, ते कशासाठी घ्यायची, त्याच्यामध्ये काय आपल्याला समस्येचं निवारण करायचं वगैरे त्याविषयी सर्व सविस्तर त्यांना सांगण्यात आलं. व तसेच नगरसेवक, सभापती यांनी आतापर्यंत आमचं परिचारिका 12 मे परिचारिका दिन या दिवशी कोणी स्वागत नाही केलं, पण नगरसेवक व सभापती यांनी आमची जाणीवपूर्वक दखल घेऊन आमच्या सर्वांचं स्वागत केलं. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. वीडियो देखने के लिए धन्यवाद. लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल खासदार टाइम्स को सब्सक्राइब करें तथा रोज नए अपडेट्स के लिए बेल आइकॉन को प्रेस करना ना भूलें. साथ ही देश और दुनिया की ताज़ा तरीन और स्थानिक खबरों के लिए हमारे वेबसाइट www.khasdartimes.com पर विजिट करें. धन्यवाद.